नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय न्यूज 24 महाराष्ट्र. मी गणेश शिंदे. भाजपने राज्यामध्ये सदस्य अभियान नोंदणी सुरू केली आणि तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचण्याची सुरुवात केली. काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आलेल्या आहेत आणि याच पार्श्वभूमीवर भाजपने राज्यामध्ये 1.5 कोटी सदस्य नोंदणी करायचं ठरवले आणि दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते मात्र एकमेकांची कपडे फाडण्याची सुरुवात केली. मी असं का म्हणतोय, कारण तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो, तो व्हिडिओ आधी पहा. बरोबर आहे की तीनही पक्ष महाविकास आघाडीला ते बोलले असते तर बरं झालं असतं आणि त्यावर फार काही वाद करायचा असतो. कोल्हेंचं म्हणणं एवढंच सांगतो की अमोलरावांनी आपल्या पक्षाकडे थोडं अधिक लक्ष द्यावं आणि आम्हाला सल्ला जरा थोडा कमी. विजय वडेट्टीवार यांची जी वेदना आहे ती संपूर्ण महाविकास आघाडीची वेदना आहे. चुका झाल्यात आणि त्या स्वीकारल्या पाहिजेत. अनेक ठिकाणी चुकीचं पद्धतीनं सीट शेअरिंग झालं हे आता आम्हाला कळतंय, तेव्हाही आम्ही सांगत होतो, पण आता त्याच्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही. पाहिलात, महाविकास आघाडी आपल्या मित्र पक्षांवर टीका करताना पाहायला मिळते. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यावर टीका केली. आता तरी सुधरा. तसंच काँग्रेसचे वडेट्टीवार यांनी सुद्धा नाव न घेता नाना पटोले आणि खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली. काँग्रेसचे काही नेते सुद्धा आपल्याला टीका करताना पाहायला मिळते आणि आजच खासदार संजय राऊत हे प्रसार माध्यमांसमोर येऊन महाविकास आघाडीच्या बाबतीत बोलले. त्यांनी असा संशय व्यक्त केला की महाविकास आघाडी येणाऱ्या काळात टिकेल की नाही माहिती नाही. महाविकास आघाडीमध्ये समन्वयक नसल्याचं त्यांनी बोलून दाखवलं. विधानसभेमध्ये जागा वाटपाचा तिढा कसा निर्माण झाला होता, त्याला किती वेळ लागला होता, असं त्यांनी सांगितलं. प्रसार माध्यमांसमोर बोलताना संजय राऊत यांनी सगळ्या पक्षाला जबाबदार असल्याचं बोललं जाते. सगळे पक्ष जबाबदार म्हणजे आपल्या महाविकास आघाडी, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि सगळ्या पक्षाने समन्वय राहणं गरजेचं आहे, अन्यथा महाविकास आघाडी टिकेल असं मला वाटत नाही, असं म्हणलेले आहे. आता हे बोलत असताना नेमकं महाविकास आघाडीमध्ये फूट पडली आहे का? महाविकास आघाडी वारंवार तीच चुका करत राहिली आहे का, असं तुम्हाला म्हणायचं. कारण आत्तापर्यंत महाविकास आघाडी ही ईव्हीएम मशीनवर संशय घेत होती. ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा केला आहे, ईव्हीएम मशीन हॅक केली आहे, वगैरे वगैरे ईव्हीएमच्या बाबतीत सगळे नेते बोलत होते. आता कुठंतरी त्यांचा पराभव झाल्याचं त्यांनी मान्य करायला लागलेले आहे. आता पराभव कशामुळे झाला आहे ते सांगायला लागलेत की आपल्याला प्रचारासाठी वेळ मिळाला नाही आहे, आपल्याला जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी वेळ मिळाला नाही आहे, आपण शेवटच्या क्षणापर्यंत भांडत राहिलो, असं बरेच नेते बोलू लागलेले. म्हणजे कुठंतरी आता ईव्हीएम वाचली म्हणायचं. ईव्हीएम कुठंतरी वाचली, कोणीतरी आता ईव्हीएमवर विश्वास ठेवायला लागलेत असं वाटायला लागले. परंतु अजून किती दिवस विश्वास ठेवणार नाहीत आणि विश्वास ठेवतील हे पाहणं पुन्हा अजून आपल्याला निवडणुकीच्या नंतर कळेल. तुम्ही एकंदरीत पाहता की भाजपचा लोकसभेमधला
मतदानाचा टक्का कोणत्याही प्रकारे कमी झालेला नाही, सीट मात्र कमी झाली. विधानसभेमध्ये भाजपचा मतदानाचा टक्का लोकसभेपेक्षा जास्त वाढलाय आणि तोच आता प्रयत्न ते स्थानिक स्वराज्य संस्थेला सुद्धा करणार आहे. भाजप निवडणुका येतात जातात, निवडणुका झाल्या की पुढच्या निवडणुकीची तयारी भाजप सुरू करते, हे मात्र नक्की आहे. म्हणून तळागाळापर्यंत भाजपचे कार्यकर्ते पोहोचण्यात सुरू आहे. इतर पक्षाचे नेते फक्त माध्यमांसमोर येऊन बोलण्याचा प्रयत्न करतात, मात्र तळागाळापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करत नाही. असं जर झालं तर महाविकास आघाडीची ताकद राज्यामध्ये पुन्हा वाढणं मुश्किल. तुम्ही पक्षाची जर बांधणी जर तळागाळापासून जर केली नाही तर तुम्हाला मतदान कसं मिळणार आहे? तुमचे मतदानाचा टक्का कसा वाढणार आहे? हा मुख्य प्रश्न आहे. तुम्हाला जर तुमच्या मतदानाचा टक्का वाढवायचा असेल तर तुम्हाला तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचणे गरजेचं आहे. आपल्या पक्षामध्ये सामावून घेण्याची कार्यकर्त्यांची ताकद असली गरजेचं आहे. तळागाळापर्यंत जाऊन लोकांना सरकारच्या कामाची, सरकारने जे कामं केलेले नाही त्यांचे लोकांपर्यंत पोहोचवणे तुमचं काम आहे. त्यावेळेस तुमच्याकडे लोक येणार. आणि जर तुम्ही असंच जर फक्त माध्यमांवर बोलत राहिलात आणि एकमेकांची कपडे फाडू लागलात तर मात्र तुमचा पराभव हा निश्चित असल्याचं वाटू लागतं. मग तुम्ही एकमेकाचे कपडे फाडण्याच्या ऐवजी तुमच्यामध्ये समन्वय ठेवलं तर तुम्ही कदाचित वाचू शकतात. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महायुती आणि भाजप कशी मुसंडी मारेल हे तुम्ही सांगू शकणार नाही. परत मात्र ईव्हीएमवर आणखी तुम्ही संशय घेणं सुरुवात करताल तर शंका येऊ लागली. म्हणजे तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा. तोपर्यंत आपण इथंच थांबूया. तुम्ही पाहत राहा न्यूज 24 महाराष्ट्र.